लढा काही दिवसांनी आपल्या रस्त्यावर पण दिसेल. जी काही मोकळ्या जागांचा ढापण्याचा प्रयत्न त्याच्या विरोधात आम्ही एक मुंबईत महामोर्चा देखील करणार आहोत आणि त्याच्यावर आमचं नियोजन चालू आहे. आदित्यजी, खरं तर मातीचा प्रश्न आहे, कारण मातीचा देखील तुमचा लढा मात्र नक्कीच आज चिखल आहे, पण आपण पाहतोय राजकारणापेक्षा थोडा बरा चिखल आहे. ट्विट केलेला आहे, वारंवार खर्च केला जातोय. आता देखील पुन्हा एकदा 2,79,00,000 लाखाच्या निविदा मागवल्यात. महापौरांकडून असं सांगितलं जातं की माझा याच्याशी काही संबंध नाही या निविदांशी. मग कुठून येतो? मुख्य गोष्ट हीच आपण पाहिलं असेल, हे दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईच्या, आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत. एक अंदाज द्यायचा तो एवढाच आहे, आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो. खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात, त्यांचे 1 लोकसभा मतदारसंघात, तर पूर्ण 1 लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो. आणि जो काही तो निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे. आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत. तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला की तुम्ही वेगळं काय आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? काँक्रिटीकरणाचा एक्सपोज केली आहे. कोणी गुंगी गुडिया असं सुनेत्र पवार यांना संबोधल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते. नाही, मला वाटतं त्याच्यात मला पडायचं नाही. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात आम्हाला काही पडायचं नाही. मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे. खरं तर महापौरांकडे किंवा मग पालिका प्रशासनाकडे गाड्या खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, मग मुंबईकरांचे जे कर घेतले जातात, जू चौपाटी साफ करण्यासाठी पैसे नाही आहेत का? आजचा 24वा दिवस आहे, लोकशाही तुम्ही पाहिलं असेल करते. जुहू चौपाटीचा कचरा असेल तिथे आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्या किशोरीताई जाऊन पण आल्या, तिथे देखील प्रश्न देखील विचारले. बीएसटीचा प्रश्न असेल, बसेसचे रूट्स कमी होत आहेत, बस कमी होत आहेत, पगार वेळेवर दिले जात नाहीयेत, पेन्शन वेळेवर दिले जात नाहीयेत, मुंबईत सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे वाढत चाललेत, रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणचा प्रश्न, जिथे खड्डे दिसत आहेत, ह्या सगळ्यासाठी बीएमसी सांगते आमच्याकडे पैसे नाही आहेत. पण महापौर बंगल्यासाठी 5.5 कोटी उडवण्यासाठी असतील किंवा मग नवीन गाड्यांसाठी असतील, इथे बरोबर पैसे सापडतात. येणं स्टँडर्ड काढले गेलेले आहेत. स्वतः अमित साटम बोलले की ट्रॅश बूम बसवण्यात आले, पण ट्रॅश बूमच नाही आहेत. खरं चाटमवर विश्वास ठेवू नका. काँक्रिटीकरण एक रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलं होतं, मात्र पहिल्या ज्या ABCD वॉर्ड आहे त्या ठिकाणी 3,79,00,000 खड्ड्यांसाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. एकीकडे आयुक्तच म्हणतात की काँक्रिटीकरण झाल्यामुळे खड्ड्यांचा खर्च वाचणार आहे. ABCD वॉर्डमध्ये साधारणपणे ABC वॉर्डमध्ये खरं तर कोणाचं वर्चस्व आहे, कोणाचं लक्ष ओपन स्पेसेसवर आहे, जसं काही रायगडमधले ओपन स्पेसेस घेतले असतील तसं इथे कोणाचं आहे का, हे देखील आपण शोधून काढावं. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की काँक्रिटीकरण, आपल्याला आठवत असेल एकनाथ मिंदे हे हाऊसमध्ये खरं तर बोलले होते की 2 वर्षात मुंबईचे रस्ते चकाचक होतील, चांगले होतील. 4 वर्ष झालेत आता त्या घटनेला. स्वतःचे खिशे भरले पण खड्डे अजून भरून काढले नाही. आता त्याची सिद्धिविनायक काय त्यांचं मिसकॉल पण होतं. एकनाथ शिंदे आणि भाजप म्हणजे दोघांमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे, कारण सुरसाट भेटले त्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली. आता ते चुपके चुपके की दिपके दिपके हे ठरवा तुम्ही, काय तुमचं झालं. पण अभिजितने जो लढा दिला आपण पाहतोय, कुठेही राजकारण न करता या देशाच्या तरुणांसाठी दिला आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आदित्यजी, या सिद्धिविनायक मंदिरमध्ये ज्या लोकांना पकडलंय चोरी करताना ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, उभाटाचे कार्यकर्ते आहेत, असं सरवणकर यांचं म्हणणं. मला वाटतं त्यांना जर आठवण करून देतो मी, पहिलं चंदा चोरीवर तिथून सुरू करू, मग वाराणसीमध्ये काय चाललं तिथून सुरू करू, आणि सगळ्या मंदिरांचं कुठे कुठे काय काय झालंय ह्याचा एक आढावा घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात तुमच्या हातात जी काही यंत्रणा आहे, तुम्ही ज्याला पकडायचं त्याला पकडता, ज्याला सोडता त्याचं सोडता, पण सदा सरवणकरांना मी आठवण करून देतो. मला वाटतं विशाखाताईंनीच मध्यंतरी एक सभेमध्ये किती कोणाचे फ्लॅट आहेत, कुठे कुठे आहेत, किती कोणाच्या चाव्या आहेत, हा सगळा आढावा आमच्याकडे आहे. तो कदाचित आम्ही आता जाहीर करू शकू. शिवसेनेसंदर्भात सुनावणी सुरू आहे, आज पुन्हा एकदा नियमित सुनावणी सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, सकारात्मक यामध्ये बाजू तारीख पे तारीख बाजू मिळते? दिसतंय, होईल आज. प्रकल्प दिल्यानंतर आता मिठी नदीचं 3.3 किलोमीटरचा पट्टा आहे, त्याचं काम सुद्धा आगामी समोर दिलेलं आहे. मला वाटतं पुढच्या आठवड्यात वगैरे एक नोटिफिकेशन निघणार आहे की मुख्यमंत्र्यांचे सगळे काही जे काही कार्यभार आहेत ते अदानीच सांभाळतील, महाराष्ट्र हा देखील अदानीच सांभाळतील, असं ते नोटिफिकेशन काढणार आहे.
ते काढलं मग बघू पुढे चॅलेंज होत आहे का कुठच्या कोर्टात. सगळ्या कार्यक्रमासाठी जात असतात, पण लोकशाही जेव्हा विचारते की जून चौपाटीची पाहणी कधी करणार, त्यांना अद्यापही वेळ मिळालेला नाहीये. दररोज सांगतात की मी दाढी बदलली की येतील त्या. हाणामारी करतायत, अगदी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिस मध्ये येऊन हाणामारी करतायत. इतकी कंत्राटदारांची मजल केलेली आहे. काय कशा मला वाटतं मी हे पहिल्यापासून सांगत आहे, भाजप म्हणजे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचा पक्ष झालेला आहे. आता मुंबईत 16 एकर साधारणपणे आपण पाहतो ओपन स्पेस ही एका भाजपच्या मित्राला दिली जात आहे. फुटबॉलचं ग्राउंड भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं जात आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे. हिंदी असल्याचं पाहायला मिळते, कारण निवासी डॉक्टर संपावर गेलेले आहेत. अनेक रुग्णांना याचा फटका बसतो. तुम्हाला माहिती आहे का, आज निवासी डॉक्टर मार्टची जी संस्था आहे ती अर्थात स्ट्राईकवर चाललेली आहे. त्यांचा विषय थोडा आज वेगळा आहे, पण बाकीचे जर विषय पाहिले त्यांचे जे आम्ही हाताळत होतो, आम्ही मार्गी लावलेले विषय होते. मग असिस्टंट प्रोफेसरचं वय काय असायला पाहिजे, स्टायपेंड काय असायला पाहिजे, त्यांचे हॉस्टेल जर तुम्ही परिस्थिती पाहिली, आम्ही जे 100 कोटी नायरला दिलेले ते कुठे आता वापरले गेलेत वगैरे, हा सगळा प्रश्न आहेच त्यांचा. म्हणजे हा जरी आजचा विषय जरी थोडा वेगळा ठेवला तरी बाकीचे प्रश्न आहेत त्याला कोणीही याला उत्तरच नाही. बरं, जे डॉक्टर बनतात म्हणजे महाराष्ट्रात आणि देशात परिस्थिती अशी झाली आहे, नीट परीक्षा पेपर लीक होते आणि ते झाल्यानंतर आंदोलन करतात, त्यांना लाठीचार्ज. पण एकनाथ मुंडेंचे जे लोक जाऊन डॉक्टरांना मारहाण करतात त्यांना लगेच बेल देण्याची सोय केलेली असते किंवा हॉस्पिटलमध्ये लपवण्याची सोय केली असते. बघा, मी सांगितलं ना, बाईक संपेल आणि पाऊस येईल. सर अरे ले लो यार, ले लो एक विदर्भासाठी घेऊन पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या, मात्र काँग्रेसची अशा प्रकारची टिप्पणी कसं बघताय तुम्ही? कारण की अशा प्रकारची एकंदरीतच इंदिरा गांधी संदर्भात पण नाही, मला ते आपल्याकडून मी आता पहिल्यांदा म्हणजे बातम्यांमध्ये मी पाहिलं नाही, मिस झाली असेल, पण अर्थात चुकीचंच आहे ना. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, महिलांचा आदर झालाच पाहिजे. आणि खरं तर तसं पाहिलं तर कुठेही म्हणजे त्यांच्या अंतर्गत वादात आपल्याला पडण्याची गरज नाही. करके बोला गया है मुझे लगता है कि जैसे ही आप देख रहे हो सारे भाजपा के ट्रोल महिलाओं को ट्रोलिंग करते हैं, आपने देखा होगा यहाँ जिन्होंने रील्स बनाए उनकी ट्रोलिंग की, वो जैसे गलत है ये भी गलत है. आज फैसला आने वाला है सिंबल को लेके, मतलब आज फैसला आएगा तो शिवसेना सिंबल बहुत ही अच्छा होगा. लेकिन यही बात है कि ये जो हमारी हियरिंग है या जो हमारी केस है पिछले 4 साल से प्रलंबित है. हमारे बाद एनसीपी को तोड़ा गया, टीएमसी को तोड़ा गया, आम आदमी पार्टी को तोड़ा गया. और ये क्यों कर रहे हैं? क्योंकि इनको जो 2/3 मेजोरिटी चाहिए लोकसभा में वो करने की इनकी कोशिश है. और ये करके जो संविधान ने हमें हक दिए, अधिकार दिए, आवाज दिए, वो छीनने की कोशिश है. तो हम यही उम्मीद करते हैं कि जल्द से जल्द सुप्रीम कोर्ट इस कॉन्स्टिट्यूशनल इशू पे जो भी रूलिंग हो वो दे. यही उम्मीद है. आरएसएस प्रमुख आने वाले हैं, जेनजी से बात करने के लिए आने वाले हैं. नहीं, वो एक मॉडल यूनाइटेड नेशंस का प्रोग्राम है. आयमन में पहले हम सभी लोग जाके आए. मुझे नहीं लगता इतना कोई महत्व देना चाहिए. और जेनजी को सुनने के लिए आज सारे लोग बात कर रहे हैं, लेकिन जब जेनजी लाठी खा रहा था, जब जेनजी AK-47 का सामना कर रहा था, जब जेनजी टीयर गैस का सामना कर रहा था, जब जेनजी इलेक्ट्रिक गन्स का सामना कर रहा था, तब ये आज जो सब प्रवचन दे रहे हैं इनको, वो कहाँ थे? मैं सिर्फ मोहन जी की बात नहीं कर रहा हूँ, वो एक अलग कार्यक्रम में आ रहे. लेकिन आज आप देख रहे हो पोस्टर्स लगे हुए, आई एम जेनजी, आई रिस्पेक्ट दिस, आई एम जेनजी, आई रिस्पेक्ट दैट. जब जेनजी सवाल पूछ रहा था तो जवाब देने के लिए आप कहाँ थे? आप तो पार्लियामेंट में भी नहीं आ रहे. पार्लियामेंट में आओ, बात करो. राहुल गांधी ने सवाल उठाया है कि जो शिक्षा प्रणाली है उस पे बीजेपी और आरएसएस अपना कब्जा जमा रही है. हर राज्य में अलग अलग भाषा है, तमिलनाडु में अलग भाषा है. बिल्कुल, जो शिक्षा प्रणाली है अगर आप देखें तो पूरे देश भर में खुद के VCs कहीं क्वालिफाइड है, कहीं अनक्वालिफाइड है, उनको बिठाया है. अगर आप देखें तो कल परसों में प्रशांत किशोर की जो भी जीत हुई है, वहां भी यही भावना थी कि जो वहां के मुख्यमंत्री है उनके खिलाफ ये वोट था. शिक्षा प्रणाली ये बदलनी जरूरी है. NEP 2020 में आई, कहाँ इंप्लीमेंट हुई, कैसे इंप्लीमेंट हुई, अभी तक किसी को पता नहीं है. लेकिन शिक्षा प्रणाली बदलने के बाद क्या जॉब्स क्रिएशन हो रहा है, क्या एम्प्लॉयमेंट क्रिएट हो रहा है? अगर आप देखिए तो अगले 10 साल में पूरी दुनिया भर में 1.2 बिलियन लोग ऐसे हैं जो 18 साल के आगे यानी उस उम्र में आएंगे, जो वर्किंग पॉपुलेशन होगा. और फिर आप लगभग सिर्फ 40 करोड़ लोगों के लिए जॉब अपॉर्चुनिटी पूरी दुनिया भर में रहेगी. तो ये क्या आप सोच रहे हो? कुछ अलग सोच रहे हो कि नहीं सोच रहे हो? शिक्षा प्रणाली बदलनी जरूरी है, लेकिन भाजपा ये चाहती है कि आप शिक्षा से दूर रहो, आप जॉब से दूर रहो, और जो भी वो डोल्स देती है, फ्री राशन हो या उस पर निर्भर रहे और भाजपा को थैंक यू कहते रहे. राहुल गांधी का बयान आया. ओवैसी इन्होंने ट्वीट करते हुए कहा है कि अगर अयोध्या राम मंदिर में चंदा दिया गया है तो उसकी रिसिप्ट जो है वो दुनिया के सामने आई है. ये सारे आरोप झूठे हैं. मुझे लगता है कि सबसे बात यही है, पहली बात यही है कि दुनिया भर में
सारे हिंदू यही पूछ रहे हैं कि अयोध्या में जो चंदा चोरी हुए वो भाजपा क्यों नहीं कहते कुछ उस पर? अनिल मिश्रा को किसने अपॉइंट किया? चंपत राय को किसने अपॉइंट किया? यही तो सारे दुनिया भर के हिंदू पूछ रहे हैं। पिछले 4 महीने से मेयर के हाउस की चर्चा चल रही है। अभी फिर से 3.89 लाख का 3 करोड़ 89 लाख का खर्चा जो है किया जाएगा। इसके पहले जो है आपको एक अंदाज देता हूं, एमपी लैड फंड ये 5 करोड़ का होता है। महाराष्ट्र में एमएलए को भी 5 करोड़ मिलते हैं और इससे बढ़कर लगभग 6 करोड़ तक जो रकम है वो मेयर हाउस के सिर्फ मुरम्मत पे जा रही है। ये कौन सी बात है? यानी आप अगर अच्छी बीएसटी बस की सुविधा पूछे, कचरा उठाने की बात करें, पानी की समस्या की बात करें तो कहते हैं पैसा नहीं है, लेकिन खुद के बंगले पे, खुद के गाड़ी पे खर्चा करने के लिए बहुत पैसा, और ये पैसा सब मुंबई को रोका है, ये टैक्स पर मनी है। राहुल गांधी का बयान आया कि प्रधानमंत्री जेनजी को माफ कर रहे हैं। हमने माफी नहीं, हम प्रधानमंत्री से माफी चाहते हैं। मैंने उस दिन ये कहा था कि माफी किसने मांगी थी? हमने तो अकाउंटेबिलिटी मांगी है, माफी नहीं मांगी, हमने अकाउंटेबिलिटी मांगी है। और जेनजी को आप माफ कर रहे हो, लाठी किसने चलाई थी? आओ पार्लियामेंट में बात कीजिए। टीयर गॅस किसने चलाया था? AK-47 किसने चलाया था? बात कीजिए पार्लियामेंट में। आदित्यजी, एक शेवटचा प्रश्न. पर्यावरण हा तुमच्या जवळचा विषय आहे, अमित ठाकरे असतील तुमच्या जवळचा विषय. तुम्ही स्वतः जुहू चौपाटीसाठी काही मोहीम राबवणार आहात? राबवणार असतील तर केव्हा राबवणार? मला वाटतं एक पहिली गोष्ट हीच आहे की आपल्या मुंबईच्या सगळ्याच चौपाट्यांवर आपण पाहत असाल कचरा हा खूप मोठ्या संख्येत येतो. ह्याचं कारण एक आहे, कारण समुद्राचे जे लाटा असतात किंवा जो करंट असतो तो आपण जो काही कचरा आपल्या या नद्यांमध्ये किंवा नाल्यांमध्ये फेकतो तो साहजिकपणे परत येतो, कारण तो त्या टाईडपणे येतो. पण जेवढे लोक मुंबई महानगरपालिकेने पेपरवर एम्प्लॉय केलेले आहेत, स्वच्छतेसाठी असेल, साफसफाईसाठी असेल, ते खरोखर तिथे ड्युटीवर असतात का? आता आपल्याला माहिती आहे, अफरोज शाह जे माझे मित्र आहेत ते गेले जवळपास 10-12 वर्ष दररोज तिथे जातात. वर्सोवा असेल, जुहू असेल, त्यांनी ती मोहीम राबवली. अक्सा बीचला कधी कधी आता ते डोंगरांमध्ये, खोऱ्यांमध्ये जातात, तिकडे देखील गावांना कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ह्याचं ट्रेनिंग देत असतात. पण हे सगळं जर एक अफरोज शाह करू शकतात, त्यांचे व्हॉलंटियर्स करू शकतात, तर मग सरकार किंवा बीएमसी का नाही करत? बरं, पेपरवर जर तुम्ही माहिती काढली तर तिथे तेवढी लोक दिसतील, पण हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत जे 60 लोक दाखवतात आणि 2 लोक ठेवतात, तर 2 लोक बिचारे काय करू शकणार आहेत? कचरा साफ करू शकणार आहेत का? कचरा हा येत राहणं, तिथे क्रॅश बूम डायरेक्ट तुम्ही लावू नाही शकत, कारण समुद्राच्या लाटा तेवढ्या महत्वाच्या आणि जोरात असतात. पण हा कचरा आल्यानंतर तुम्ही स्वच्छता मोहीम चालवताय का? हा मोठा प्रश्न, आणि तिथे महापौरांचं लक्ष नाहीये. कदाचित आता मी बोलल्यानंतर तुम्ही ही मोहीम चालवल्यानंतर जाऊन फोटो काढून येतील, पण पुढे काय? जुहू परिसरात एक पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे. तुम्ही या संदर्भात त्याच्यात आम्ही वारंवार वायरलेस असेल किंवा HFR असेल, हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ, मग ते दहिसरकडे असेल, ह्या 2 विषयावर आम्ही विषय मांडलेला होता. काल ते नोटिफिकेशन निघालेलं आहे. अनेक नोटिफिकेशन या सरकारचे निघालेले आहेत. मी या लढ्यात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो, पण नोटिफिकेशन पुढे कधी जाणार हा एक विषय. दुसरं म्हणजे आपल्याला आठवत असेल, जुहू एअरपोर्टच्या बाजूला जी एक स्लम आहे, तिथे छोटं ते नगर आहे, तिथे 2017ला मुख्यमंत्री जाऊन भाषण दिलेलं की तुमचं तिकडच्या तिकडे इन-सिटू रिहॅबिलिटेशन आणि SRA करू. आता ते इन-सिटू तिथे होणार आहे का हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.